रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तस्मै. आपण वाग्भटांचा 19वा अध्याय बघतोय. सो 19वा अध्यायामध्ये आपले 49 पर्यंतचे श्लोक झालेले आहेत आणि हे बघत असताना बस्ती विधी बघत असताना आपण त्याच्याच बरोबरीनं पाठांतराच्या संदर्भामध्ये सुद्धा बोललेलो होतो की आपण दर महिन्याला एक अध्याय आणि चरकाचार्यांचा काही भाग असा अध्यायाची आपण स्पर्धा घेत असतो. सो त्याच्यामध्ये या वेळचा जो विषय आहे तर त्याच्यामध्ये 18वा अध्याय वमन विरेचन आणि त्याच्यामध्ये त्याच्या बरोबरीनं आचार रसायन या 2 गोष्टी आहेत. तर वमन विरेचन विधी अध्याय जो आहे ना तो ऑलरेडी लिंक म्हणजे YouTube वरती पब्लिश केलेलंच आहे आणि त्याची लिंक सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे मला वाटतं. तर तुम्ही सगळेजण पाठांतर करत असाल अशी अपेक्षा आहे. सो आजचा जो आपल्याला वाचन करण्याचा जो हे आहे काय म्हणतो आपण श्लोक तर तो 49वा बस्ती विधी मधला आपण शेअर करूयात. 1 मिनिट हा. आपलं इथपर्यंत झालेलं होतं की विद्यात फलवर्तींच्या स्वेदोन उत्तरासनादीच्या. आता ह्याच्या पुढे जे आहे त्याच्यामध्ये स्वयमेव निवृत्तेतु द्वितीयो बस्तिरिष्यते तृतीयेपि चतुर्थोपि यावद्वा सुनिरूढता. आता असं समजा झालं, आता इथे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कंडिशन्स ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं सांगितलेल्या आहेत. आपण काही कंडिशन्स अशा बघितल्या की ज्याच्यामध्ये बस्ती दिलेला आहे आणि तो जर का प्रत्यागम होत नसेल तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा प्रत्यागम जर का होत नाहीये तर काय करा, फलवर्ती करा, तीक्ष्ण बस्ती द्या वगैरे ह्या गोष्टी आपण बघितल्या. पण काही वेळेला असं होतं की निरूह बस्ती दिलेला आहे आणि तो काही काळातच काही सेकंदातच लगेचच त्याचा प्रत्यागम झालेला आहे. अशी जर का कंडिशन असेल तर मग काय करावं त्या ठिकाणी सांगतात की स्वयमेव निवृत्तेतु द्वितीयो बस्तीही इष्यते. जर बस्ती स्वतःहून निवृत्त झाला म्हणजे बाहेर आला असं झालं तर काय करावं तर दुसरा बस्ती त्या ठिकाणी द्यावा. द्वितीय बस्ती इष्यते. त्याच्यानंतर इवन तृतीयेपी चतुर्थेपी वा असं म्हटलेलं आहे. दुसरा बस्ती दिला तोही जर लगेच आला, तिसरा बस्ती दिला आणि तोही सुद्धा लगेच त्याचा प्रत्यागम झाला तर असं झालं तर दुसरा द्या, तिसरा द्या, चौथा द्या, किती बस्तीपर्यंत द्या तर यावद वा सुनिरूढता. जोपर्यंत निरूहाची संपूर्ण लक्षणं सिद्धी लक्षणं येत नाहीत तोपर्यंत हा बस्ती द्यायला पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ असा की निरूह आपण दिल्यानंतर निरूहाचा काळ काही गेल्यानंतर त्याचा प्रत्यागम व्हायला पाहिजे. तसं न होता समजा जर का हा प्रत्यागम होत असताना बस्ती दिल्या दिल्या इमिजिएट बाहेर आला असं जर का झालं तर काय करा तर दुसरा बस्ती द्यायला पाहिजे. आणि हा दुसरा बस्ती दिल्यानंतर पुन्हा समजा काही काळ गेला आणि न जाता लगेचच तो बस्ती परत आला तर तिसरा द्या, तिसरा नाही तर चौथा द्या, असं कुठेपर्यंत जायचं तर जोपर्यंत निरूहाची संपूर्ण लक्षणं आपल्याला सम्यक लक्षण दिसत नाहीत तोपर्यंत. याच्यानंतर स्वयमेव निवृत्तेतु द्वितीयो बस्तिरिष्यते तृतीयोपि चतुर्थोपि यावद्वा सुनिरूढता. विरिक्तवच्च योगादीन विद्यात योगेतु भोजयेत. आता विरिक्तवत योगादीन विद्यात योगेतु भोजयेत. योगे नाम सम्यक योगे म्हणजे बस्तीच्या सम्यक योगे तू विरिक्तवत योगादीन विद्यात आणि विरिक्तवत भोजयेत असा अर्थ झाला. म्हणजेच काय, समजा बस्ती दिला आपण आणि त्याचा सम्यक योग आपल्याला झालेला दिसतो. असं जर का झालेलं असेल तर काय करायचं ते विरिक्तवत योगादीन म्हणजे त्याचे विरेचनाची जी लक्षणं आहेत तीच लक्षणं योगादीन ह्याचा अर्थ सम्यक योग, अतियोग आणि हीनयोग, मिथ्यायोग ह्याची जी लक्षणं आहेत ती बस्तीसाठी विरेचनाप्रमाणे जाणावीत. अर्थात विरेचनाची आपण बघितलेली आहेत कशी आहेत सगळी, तर त्याच पद्धतीनं ही बस्तीची सुद्धा लक्षणं आपण जाणायला हवीत. मग आता योगेतु भोजयेत, योगेतु म्हणजे सम्यक योग झाल्यानंतर भोजयेत. तर काय भोजयेत तर पोषणेन वारिणा स्नातम तनुधन्व रसौदनम. पोषणेन वारिणा स्नातम म्हणजे सम्यक योगाची लक्षणं आली की त्याच्यानंतर काय करायला पाहिजे, पोषण अशा पाण्याने स्नान करायला पाहिजे.
मग स्नान झाल्यानंतर काय करायचं आहे? स्नान झाल्यानंतर तनु धन्व रस ओदनम. धन्व रस म्हणजे मांसरस, हा थिन मांसरस तनु म्हटलेला आहे, बरोबर, म्हणजे एकदम पातळ असा मांसरस, आणि ओदन म्हणजे भात, या गोष्टी त्याला खायला द्यायला हव्यात. म्हणजे निरुह दिल्यानंतर पश्चात्कर्म काय आहे, तर मांसरस आणि ओदन ह्याचं भोजन करणं. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा भाग म्हणजे कोष्णजलाने स्नान करणं, आणि कोष्णजलाने स्नान झाल्यानंतर रसौदन, धन्व रसौदन या गोष्टी घ्यायच्या. त्यानंतर विकाराये निरूढस्य भवन्ति प्रचलैमलैः ते सुखोष्णाम्बुसिक्तस्य यान्ति भुक्तवतश्रमम्. विकाराये निरूढस्य भवन्ति. निरूह दिल्यानंतर निरूह दिल्यानंतर काय होणार आहे, तर दोषांची गती बदलते, आणि दोषांची गती बदलल्यानंतर काही वेळेला असं दिसतं आपल्याला की काही विशिष्ट विकार तिथे उत्पन्न होतात. जसं काही वेळेला आदमान होणं, किंवा काही वेळेला वाताची गती विकृत होणं, या गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. सो असं जर का झालं तर ते जे आहे ते कोष्णेन वारेणा स्नातम असं जर केलं, कोष्ण वारी सुखांबू म्हणजे जे आपल्याला साधारण शरीराच्या टेम्परेचरला सिमिलर आहे, अशा याने सिक्तस्य म्हणजे आंघोळ केल्यानंतर काय होतं, तर शमम यांती, हे जे विकार आहेत ते शमम यांती, आणि तसंच भुक्तवतः शमम यांती, म्हणजे रस आणि ओदन ह्याचं शमन हे घेतल्यानंतर या निरुहापासून होणाऱ्या विकारांचं जे आहे ते शमन होतं. सो ह्या दृष्टीने निरुह झाल्यानंतर स्निग्ध जलाने स्नान करणं, उष्ण जलाने स्नान करणं, कोष्ण जलाने स्नान करणं, आणि धन्व रस म्हणजे मांस रसाचं सेवन करणं, या गोष्टी करायला हव्यात. याच्यानंतर ते सुखोष्णाम्बुसिक्तस्य यान्ति भुक्तवतश्रमम् अथ वातार्दित भूय सद्य एव अनुवासयेत् सम्यक् हीनातियोगाश्च तस्य स्युः स्नेहपीतवत्. आता हे झाल्यानंतर अथ वातार्दित म्हणजे वाताच्या व्याधी असताना काय करावं, वातविकार असेल तर सेम त्याच दिवशी सद्य एव अनुवासयेत, सेम दिवशी भूय हा लगेच म्हणजे निरोह झाल्यानंतर लगेच संध्याकाळी अनुवासन द्यायचा, जर वाताच्या व्याधींसाठी आपण हे बस्ती करत असतील तर. बऱ्याच वेळेला कसं केलं जातं की आज निरोह द्यायचा, उद्या अनुवासन द्यायचा, परत परवा निरोह द्यायचा, मग अनुवासन द्यायचा. पण समजा वाताच्या विकारांसाठी आपण ह्या बस्ती करतोय, तर सकाळी जर निरोह दिला तर संध्याकाळी अनुवासन द्यायचा. या पद्धतीने सद्य एव अनुवासयेत किंवा भूय एव अनुवासयेत असं म्हटलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर सम्यक हीनाति योगाश्च तस्य स्नेह पीतवत. आता ह्या अनुवासनाचे सम्यक हीन आणि अतियोग हे कसे जाणावेत, तस्य म्हणजे तस्य अनुवासस्य सम्यक हीन अतियोगाः च स्युः कीदृशवत स्नेह पीतवत, म्हणजे स्नेहपान केल्यानंतर सम्यक योग, हीन योग, अतियोग ही जी लक्षणं स्नेहपानाची सांगितलेली आहेत, त्या स्नेहपानाच्या लक्षणांप्रमाणे ही अनुवासनाची लक्षणं समजावीत. मग स्नेहन झाल्याच्या जी लक्षणं खुणा जे काही सांगितलेले आहेत तर त्याप्रमाणे हे बघायला पाहिजे. म्हणजे जसं आपण मलामधून स्नेह येणं किंवा उद्गार शुद्धी होणं हे जसं स्नेहपिताची लक्षणं सम्यक योगाची समजतो, त्या पद्धतीनंच ही सम्यक योगाची अनुवासनाची सुद्धा लक्षणं समजायला पाहिजेत. ओके. सो आपल्याला अनुवासन देत असताना मग तिथे अजीर्ण होत आहे किंवा ढेकर जो आहे तो स्निग्ध द्रव्य जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये घृत त्याचा येतोय, असं जर होत असेल तर ह्याचा अर्थ समजून घ्यायला हवा की तो अजून पचलेला नाहीये स्नेह. मग त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीचा बस्ती आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे, आणि म्हणूनच या पद्धतीनं व्यत्यासात देण्याचा प्रघात विशेष करून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतो की एक दिवस निरोह, एक दिवस अनुवासन, या पद्धतीनं व्यत्यासामध्ये दिला जातो. ओके. त्याच्यानंतर किंचित कालम स्थितो यश्च स पुरीशो निवर्तते स अनुलोम अनिलः स्नेहस तत् अनुवासनम. आता अनुवासन ज्या वेळेला आपण देतो बस्ती, तर त्यावेळेला काय होतं, तर किंचित कालम स्थितो काही काळ तो राहून मग सपुरीशो निवर्तते म्हणजे पुरुषासह तो निवर्तन होतो किंवा त्याचा पुन्हा प्रत्यागम होतो. जे अनुवासन दिल्यानंतर अनुवासन जेवढा वेळ शरीरामध्ये राहिला पाहिजे थोडा वेळ राहून मग तो प्रत्यागम होत असताना तो प्रत्यागम जो आहे तर तो सपुरुष म्हणजे पुरुषाच्या सोबत असा बाहेर येतो. आणि मग असं जर झालं तर सहा अनुलोम अनिल हा त्याच्यामुळे काय होतं की वाताचं अनुलोमन होतं. स्नेह हा तत् सिद्धम अनुवासनम, आणि असा जो अनुलोमन करणारा
वाताचा अनुलोमन होणारा, किंचित काल शरीरामध्ये राहून सपुरुष बाहेर येणारा किंवा प्रत्यागम होणारा असा जो अनुवासन आहे तो योग्य अनुवासन, सिद्धम अनुवासनम असं म्हटलंय. सिद्ध म्हणजे योग्य पद्धतीचा अनुवासन झाला हे समजायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये एकम त्रीन्वा बलासेतु स्नेह बस्तीम प्रकल्पयेत पंच वा सप्त वा पित्ते नव एकादश वा अनिले पुनः ततो अपि युग्मांस्तु पुनः आस्थापनम ततः. आता हे बस्ती किती द्यावेत हे सांगतात. एकम त्रीन वा बलासे, बलाचं नाम कफ. सो कफासाठी जर का आपण अनुवासन देत असू तर एक अनुवासन किंवा 3 अनुवासन एवढे पुरेसे आहेत. परंतु एकम त्रीन्वा बलासेतु स्नेह बस्तीम अनुवासयेत किंवा अनुकल्पयेत असं म्हटलंय. जे वातासाठी जर का आपल्याला कफासाठी आपल्याला जर का बस्ती द्यायचा आहे अनुवासन बस्ती, त्याच्यामध्ये 1 बस्ती किंवा 3 बस्ती या पद्धतीने द्यावेत. पंचवा सप्तवा पित्ते, पित्तासाठी जर का आपण अनुवासन बस्ती देत असू तर त्याच्यामध्ये किती अनुवासन द्यायचे आहेत तर 5 किंवा 7, 5 अनुवासन बस्ती किंवा 7 अनुवासन बस्ती. आपण बऱ्याच वेळेला बघतो की कर्मबस्ती, कालबस्ती, योगबस्ती जे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये शेवटचे 3, शेवटचे 5 असे अनुवासन आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये कशासाठी कर्मबस्ती का, योगबस्ती का, तर तो विशिष्ट कुठल्या दोषासाठी सांगितलेला आहे त्याच्यानुसार हा फरक पडत असणार आहे. आणि म्हणूनच 1 किंवा 3 बस्ती जे आहेत ना तर ते आपल्याला विशेष करून कफाच्या व्याधींच्यासाठी वापरायचे आहेत. 5 किंवा 7 असे जे बस्ती आहेत ते विशेष करून पित्ताच्या व्याधींसाठी वापरायचे आहेत. आणि नव एकादश वा अनिले, 9 किंवा 11 बस्ती हे वात व्याधींसाठी आपल्याला वापरायचे आहेत अनुवासन बस्ती. सो वाताचं जे शमन करणारं मुख्य कार्य आहे तर ते प्रामुख्याने हा अनुवासन बस्ती करतोय, म्हणून तिथे अनुवासन बस्तीची संख्या आपल्याला जास्त झालेली दिसते. म्हणून 9 किंवा 11 असे द्यावे. पुन्हा ततो अपि युग्मांस्तु पुनः आस्थापनम ततः. पुन्हा तत्र युग्मांस्तु, युग्मांस्तु म्हणजे जोडीमध्ये द्यावेत. जोडी म्हणजे काय तर निरूह अनुवासन अशी जोडी. आणि अशा पद्धतीनं देत असताना 1 निरूह 1 अनुवासन, 1 निरूह 1 अनुवासन अशा जोडीमध्ये ते द्यायचं. आणि विषम संख्येची पुन्हा आवृत्ती करायची. म्हणजे विषम संख्येमध्ये हे बस्ती द्यायचे. 2 बस्ती दिले, 4 बस्ती दिले असं अनुवासन नाही करायचंय. मग काय करायचं की 3 दिले, 5 दिले, 7 दिले ह्या पद्धतीनं करायचं आहे. आणि म्हणूनच अनुवासन देत असताना 2 सलग अनुवासन असं नाही आलेलं. मग त्यामध्ये म्हणजे 2 नाही द्यायचे, सम संख्येमध्ये नाही द्यायचे, तिथे विषम संख्येमध्ये हे अनुवासन वापरावेत असं म्हटलेलं आहे. ओके. कफपित्त अनिलेषु अन्नम युष क्षीर रसे क्रमात. आता जे वेळेला हा अनुवासन बस्ती दिलेला आहे तर त्याच्यानंतर आहार काय द्यायचा आहे हे सांगतात. तर कफपित्त अनिलैही, कफ, पित्त आणि अनिल यांच्याशी अन्न, यांच्यामध्ये अन्न देत असताना युष क्षीर रसैही क्रमात. युष कफासाठी वापरावा, कफ, पित्त, अनिल म्हणजे कफासाठी काय वापरायचं आहे तर युष म्हणजे मुगाच्या डाळीचं सूप वगैरे अशा पद्धतीनं ते द्यायचं आहे. पित्तासाठी आपण अनुवासन देत असू तर काय वापरायचं तर क्षीर म्हणजे दुधापासून बनवलेले पदार्थ या ठिकाणी वापरायचे आहेत. आणि ज्या वेळेला आपल्याला पित्तानंतर कफासाठी आपण वापरायचं तर ह्या पद्धतीनं आपण कफपित्त अनिलेषु अन्नम युष क्षीर रसैही क्रमात असं म्हटलं तर युष, त्याच्यानंतर पित्तासाठी रस म्हणजे दूध वापरायचंय. आणि रसैही क्रमात, रस जे म्हणजे मांस रस हे दातासाठी विशेष करून वापरायचंय. तर या पद्धतीनं हे अनुवासनानंतरचा जो आहार आहे तर तो आपल्याला वापरायचा आहे. ओके. त्याच्यानंतरचा जो श्लोक येतो तो बघूयात आपण. हा. पंचवा सप्तवा पित्ते नव एकादश वा अनिले पुनः ततो अपि युग्मांस्तु पुनः आस्थापनम ततः. कफपित्त अनिलेषु अन्नम युष क्षीर रसैः क्रमात्. वातग्ध औषध निष्क्वाथ त्रिवृत सेंदवैर्युतः बस्तिः एको अनिले स्निग्धः स्वादु अम्ल उष्ण रसान्वितः.
आता ह्याच्यामध्ये वातावरती आपल्याला जो द्यायचा आहे बस्ती त्याच्या संदर्भामध्ये सांगतात. वातग्न औषध निष्क्वाथ, वातग्न औषधांचा काढा करून तो द्यायचा आहे. कसा द्यायचा तर त्रिवृत सैंधवैर्ही युताहा, त्रिवृत आणि सैंधव यांनी युक्त असा हा कोष्ण द्यायचा आहे. आणि बस्ती ही एको अनिले स्निग्ध हा, असा जो बस्ती द्यायचा आहे ना तर त्याच्यामध्ये स्निग्ध स्वादू अम्ल लवण उष्ण रसान्वित, हा स्वादू पाहिजे तो, म्हणजे काढा जो आपण औषध जे सिलेक्ट करणार आहे त्याच्यानंतर स्वादू अम्ल म्हणजे मधुर आणि अम्ल हे दोन रसाचा ह्या शक्यतो वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर उष्ण असायला पाहिजे, तो उष्ण वीर्यात्मक किंवा स्वतः उष्ण स्पर्शाने, आणि रसान्वित हा म्हणजे मांसरस युक्त असा हा वातासाठी आपल्याला बस्ती वापरायचा आहे. त्याच्यानंतर आता पित्तासाठी जो बस्ती सांगतात ना त्याच्यामध्ये न्यग्रोधादी गणक्वाथ पद्मकादी सीतायुतौ पित्ते स्वादु हिमौ स आज्य क्षीरे इक्षुरस माक्षिकौ. आता आपल्याला जर का पित्तासाठी बस्ती वापरायचं आहे तर आता इथे आपण बघितलं की वातग्नौषध निष्क्वाथ असं वातासाठी. मग पित्तासाठी कुठले दोन गण महत्वाचे सांगितले तर न्यग्रोधादी गण आणि पद्मकादी गण. ह्या दोन न्यग्रोधादी किंवा पद्मकादी गणातली औषधं कोणती आहेत ही तुम्ही शोधून काढायचे. 15 वाद्यामध्ये आलेली आहेत हे. तर न्यग्रोधादी गण जो आहे ना तर त्याची औषधं किंवा पद्मकादी गण, पद्मकपुंड्र वृद्धेत गर्धे ह्याप्रमाणे संपूर्ण जो श्लोक आलेला आहे तर ती औषधं ह्याचा काय करायचं आहे तर त्याच्याबरोबर स आज्य क्षीर इक्षुरस सीता आणि माक्षिक ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घालायच्या. म्हणजेच काय काय घालायचंय, आज्य तूप घालायचंय, क्षीर दूध घालायचं आहे. म्हणजे पित्त आपण बघतो की शमन करण्यासाठी दूध आणि तूप या दोन गोष्टी खूप महत्वाच्या राहतात. सो इथे दूध आणि तूप हे दोनही त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर इक्षुरस, जो इक्षुरस सुद्धा उत्तम पद्धतीनं पित्ताचं शमन करणार आहे. आणि माक्षिक असं युक्त असा न्यग्रोधादी आणि पद्मकादी गणाचा काढा यांचे बस्ती जे ते विशेष करून पित्तासाठी वापरायचे आहे. पित्ताचे व्याधी असताना आपल्याला जेव्हा जेव्हा बस्ती वापरायचा आहे तर त्यावेळेला विशेषत्वाने या गोष्टी वापरायच्या. यानंतर कफाचा जर का आपण विचार करत असू, कफासाठी जर का आपण बस्ती वापरत असू तर मग त्यामध्ये कुठला बस्ती वापरायचा तर आरक्वदादी निष्क्वाथ वत्सकादी युतास्त्रयाः वृक्षाहास क्षौद्र गोमूत्राः तीक्ष्णोष्ण कटुका कफे. आता कफासाठी जेव्हा आपण बस्ती वापरत आहोत तर त्याच्यामध्ये तो बस्ती कसा असायला पाहिजे तर तीक्ष्ण उष्ण गुणात्मक असा तो असायला पाहिजे. आणि कुठले दोन गण त्यामध्ये योग्य किंवा महत्वाचे राहतात तर त्याच्यामध्ये आरक्वदादी गण जो आहे ना तो महत्वाचा. त्या आरक्वदादी गणातली औषधं ती सुद्धा तुम्ही लिहून काढायची आहेत होमवर्क म्हणून आणि त्याप्रमाणे ती सबमिट करायची आहेत. ओके. त्याच्यानंतर दुसरं आहे आरक्वदादी गण आणि वत्सकादी गण. वत्सकमूर्वा भांगे कटुका या पद्धतीने संपूर्ण गण सांगितलेला आहे. या दोन गणाच्या औषधांचा काढा आणि ह्या काढ्यामध्ये काय घालायचं तर क्षौद्र गोमूत्र, मध आणि गोमूत्र ह्या गोष्टी घालून मग तो बस्ती आपण वापरायचा आहे. आता आपण बऱ्याच वेळेला बघतो की वैतरण बस्ती जो आपण वापरतो ना तर तो विशेष करून आमवातासाठी म्हणून आलेला आहे, बरोबर. तर वैतरण करत असताना त्याच्यामध्ये द्रव्य कुठली आपण वापरतो तर तीक्ष्ण उष्ण अशी द्रव्य असायला हवी आणि त्याच्यामध्ये गोमूत्र असायला हवं. तर गोमूत्र सुद्धा या आपण वैतरणमध्ये वापरत असतो आणि त्याचा हळूहळू डोस जो आहे वैतरणमध्ये गोमूत्राचा तो वाढवत नेत असतो. मग आता वैतरण बस्ती कशासाठी आपण वापरतो तर आमवातासाठी वापरतो. तर आमवातामध्ये विशेष करून कफाचा अधिक्य आहे, आमाचा अधिक्य आहे म्हणून पाचन होणं गरजेचं आहे. मग असं पाचन होण्यासाठी म्हणूनचा जो आपण बस्ती वापरणार ना तर त्याच्यामध्ये हा महत्वाचे दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत की त्याच्यामध्ये आरक्वदादी गण किंवा वत्सकादी गण ह्या दोन गोष्टी आपण त्याच्यामध्ये वापरतो आणि त्याच्या बरोबरीनं ते पाचन हे व्हावं, त्याचं पाचन या धर्तीवरचं औषध व्हावं ह्या दृष्टीने गोमूत्र आणि मध या दोन गोष्टी त्याच्यामध्ये घातल्या जातात. सो वातासाठीचा, पित्तासाठीचा आणि कफासाठीचा बस्ती कोणता कोणता द्यायचा हे आपण बघितलं. त्याच्यानंतर वृक्षास क्षौद्र गोमूत्र तीक्ष्णोष्ण कटुका कफे त्रयस्ते सन्निपातेपि दोषान घ्नन्ति यथाक्रमात्. त्रय हाते हे तीनही जे आहेत ना तर ते सन्निपातावरती जर का द्यायचे झाले तर तिन्ही बस्ती द्यायचे. म्हणजे कसं करायचं, समजा सन्निपातिक व्याधी आपल्याला एखादा दिसतोय, आपल्याकडे पेशंट ऍडमिट आहे आणि बऱ्याच काही कॉम्प्लिकेशन्स आपल्याला दिसतात, असं सगळं जर का असेल ना तर त्याच्यामध्ये आपल्याला आपण वापरत असताना सन्निपातिक ज्वरामध्ये तीनही बस्ती द्यावेत असं म्हटलंय. मग तीनही वापरत असताना काय करायला पाहिजे आपण तर तिन्ही बस्ती जे आहेत ना म्हणजे कफाच्या काळामध्ये कफज्ञ बस्ती वापरायचा,
पित्ताच्या काळामध्ये पित्तज्ञ बस्ती वापरायचा आणि वाताच्या काळामध्ये वाताचा बस्ती वापरायचा. जे ज्या वेळेला आपल्याकडे पेशंट ऍडमिट आहे आणि पेशंट ऍडमिट असताना आपल्याला ह्या गोष्टी करता येऊ शकत असतात. जर का पेशंट घरी राहून आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी येतोय असं जर का असेल ना, तर मग मात्र कसं होत असतं की आपल्याला बऱ्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी नाही करता येत आणि मग आपल्याला कुठेतरी रेस्ट्रिक्शन यायला लागतं की अरे ह्या गोष्टी काय करायला पाहिजेत. मग ज्या वेळेला पेशंट्स ऍडमिट असतात तर मग ऍडमिट असताना आपण ह्या गोष्टी सहजी करू शकत असतो. सो या दृष्टीने या सगळ्या महत्वाच्या जो भाग आहे ना पंचकर्माच्या बाबतीमधला तो बघायला पाहिजे. म्हणजे पेशंटची दिनचर्या आपण उत्तम ठेवू. पेशंटला ऍडमिट केल्यानंतर काय काय करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये हे ऍडमिट करत असताना काय काय करायचं, त्याच्या बरोबरीने हे वेगवेगळे 3 बस्ती 3 काळामध्ये वापरणं हा सुद्धा भाग हा महत्वाचा राहतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ओके. सो सन्निपाते त्रयः असं म्हटलंय. त्रयस्ते सन्निपातेपि दोषान् गणन्ति यथाक्रमात् त्रिभ्यः परं बस्तिम् अतः अन्यथा न उच्यन्ते चिकित्सकाः. आणि बस्ती जो आहे ना त्याच्यापेक्षा वेगळं असं सुद्धा काही सन्निपातावर सुद्धा आपण 3ही बस्ती देतात आणि म्हणून ह्या 3ही बस्तींच्या व्यतिरिक्त कुठलीही औषधं किंवा काही नाही. नाही दोषः चतुर्थोस्ति पुनः दीयते यम प्रति. आता हे 3 बस्ती आपण दिले की ह्याच्यापेक्षा पुढे काही चिकित्सा जात नाही, कारण 3 दोषांच्या पुढे कुठलीही संप्राप्ती सुद्धा घडत नाही. 3च दोष आहेत आणि म्हणून 3ही दोषांना कंट्रोल करण्यासाठी 3ही दोषांना प्राकृत ठेवण्यासाठी म्हणून ह्या बस्ती 3ही आपण वापरू शकतो. आणि हे 3ही बस्ती वापरत असताना मग एक लक्षात म्हणजे चिकित्सा जो सिद्धांत म्हणतो तसं इथे सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये हा सिद्धांत जो आहे त्याच्यामध्ये 3 दोषांना सोडून जसं व्याधी होणार नाही तसं 3ही बस्ती वापरल्यानंतर कुठल्याही व्याधीतनं जी संप्राप्ती आहे ती भंग पावण्यासाठी ह्याचा उत्तम मदत होत असते. ओके. सो हे झालं. सो त्रिभ्यः परं बस्तिम् अतः न उच्यन्ते चिकित्सकाः नहि दोषः चतुर्थोस्ति पुनः दीयते यम प्रति. म्हणजे चौथा अजून एक बस्ती त्याची काही गरज नाहीये. याचं कारण काय आहे की चौथा दोषच नाहीये ना आणि त्याच्यामुळे 3च दोषांसाठी हे 3 बस्ती काफी है ऐसा. त्याच्यानंतर आता बस्तीचे वेगवेगळे कार्मुकत्वानुसार प्रकार सांगतात. उत्क्लेशनम शुद्धीकरम दोषाणाम शमनम क्रमात त्रिदैव कल्पयेत बस्तिम इति अन्ये अपि प्रचक्षते. अन्ये अपि म्हणजे दुसरे काही वैद्य किंवा दुसरी जी काही परंपरा आहे त्यांच्यामध्ये आणखीन काही बस्तींचा उल्लेख आलेला आहे आणि तो बस्ती कुठल्या, तर हे वेगवेगळे बस्ती सांगतात की उत्क्लेशन बस्ती म्हणजे दोषांचं उत्क्लेशन करण्यासाठी जो बस्ती दिला जातो. शुद्धीकर बस्ती म्हणजे दोषांची शुद्धी व्हावी त्या दृष्टीने काही बस्ती दिले जातात. आणि दोषाणाम शमनम क्रमात म्हणजे शोधन करणारा, शमन करणारा आणि उत्क्लेशन करणारा असा एक बस्ती सांगितला. आणि हा त्रिदैव कल्पयेत तस्मिन अन्ते अपि प्रचक्षते. ह्या 3 पद्धतीने बस्ती जो आहे ना तो द्यावा. म्हणजे आईदर दोषांचं शमन करणारा, दोषांचं शोधन करणारा किंवा उत्क्लेशन करून तो दोषांना बाहेर काढेल या पद्धतीचा उत्क्लेशन बस्ती द्यावा. सो अशा पद्धतीनं हा संपूर्ण जो विषय आहे बस्तीचा तर तो सांगितलेला आहे. त्याच्यानंतर दोष औषधादी बलतः सर्वम एतत् प्रमाणयेत सम्यक निरूढ लिंगंतु न असंभाव्य निर्वर्तयेत. दोष औषध बलतः सर्वम एतत् प्रमाणयेत. आता हे सगळं सांगताना याचं प्रमाण किती घ्यायचं, कसं करायचं किंवा ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना तर त्या कशानुसार ठरवायच्या आहेत आपल्याला. दोष औषधादी बलतः म्हणजे त्या संप्राप्तीमधले दोष कोणते आहेत, आपण जे औषधं वापरतोय त्याची काय म्हणतो पोटन्सी किंवा त्याचं वीर्य कसं आहे ह्याच्यानुसार ते सर्व प्रमाण जे आहेत ना ते ह्या पद्धतीने करावेत. त्याच्यानंतर सम्यक निरूढ म्हणजे उत्तम पद्धतीने निरूहन झाल्यानंतर काय काय लक्षणं दिसतात. सम्यक निरूढ लिंगंतु न असंभाव्य निवर्तयेत प्राक्स्नेह एक पंचांते द्वादश आस्थापनानेच्या. आता इथे जे आपण बघतो की वेगवेगळ्या बस्तीचे क्रमानुसार किंवा नंबरनुसार जे कर्मबस्ती कालबस्ती जे सांगितले त्याचं वर्णन चालू होतं. सम्यक निरूढ लिंगंतु योग्य पद्धतीनं सम्यक योग झालेला आहे हे जोपर्यंत न असंभाव्य निवर्तयेत, जोपर्यंत सम्यक योग झालेला नाहीये निरूह बस्तीचा तोपर्यंत थांबू नये किंवा तोपर्यंत बस्ती देणं हे चालूच ठेवायला पाहिजे. त्यानंतर प्राक स्नेह हा एकः पंचांते द्वादश स्थापनानि च स अनुवासनानि कर्मैव
बस्तीस त्रिंशत् इति स्मृताः. आता एकूण जे आहेत ना तर हे कर्म बस्ती सांगितलंय. कर्म एव कर्म बस्ती सांगतात. प्राक स्नेह हा म्हणजे पहिला एक स्नेह बस्ती द्यायचा. पंच अंते स्नेह हा शेवटचे 5 बस्ती जे आहेत ते स्नेह बस्ती द्यायचे. आणि द्वादश आस्थापनानी 12 बस्ती जे आहेत ना मधले तर ते आस्थापन अनुवासन असे व्यत्यासामध्ये आस्थापनानी स अनुवासनानी असे द्यायचे. आणि मग ह्याची टोटल जी आहे ना तर ती किती होते तर 30 होते. या पद्धतीनं काल बस्ती जो आहे तो 30 बस्तींचा समजायचा. म्हणजे कसा की पहिला एक आपण दिला आहे तो आपला स्नेह बस्ती, त्याच्यानंतर 12 अनुवासन, 12 निरुह व्यत्यासामध्ये म्हणजे 12 2 24 आणि 1 हा 25 झाला आणि शेवटचे 5 स्नेह बस्ती असा हा पूर्ण कर्म बस्तीचा काय म्हणतो आपण सेट म्हणू संपूर्ण किंवा ह्या संपूर्ण अशा पद्धतीने दिलेल्याला कर्म बस्ती असं म्हटलं जातं. आता 30 बस्ती असे एवढे सलग वापरणं हे केलं जातं का होत प्रत्यक्षामध्ये तर हो केलं जातं. कमीत कमी 7 दिवस बस्ती देणं किंवा एक सिंगल ज्याला आपण स्टॅट बस्ती म्हणतो अशा बस्तीचाही उपयोग होत असतो. स्नेह निरोह सर्वसाधारणतः अशा पद्धतीनं वापरला जात असतो. तर या पद्धतीनं कर्म बस्ती हा 30 बस्तींचा आहे की ज्याच्यामध्ये विशेषत्वाने आपण बघतो की पित्ताचं कफाचं ह्याच्यापेक्षा सुद्धा वाताचं प्राधान्य जिथे असेल त्या ठिकाणी हे कर्म बस्ती दिले जातात. त्याच पद्धतीने आता काल बस्ती म्हणून संज्ञा जी आलेली आहे ना त्याच्यामध्ये काल पंचदश एकहा अत्र प्राक स्नेहो अंते त्रयः तथा षट पंच बस्तीहि बस्ती अंतरिताः योगोष्टौ बस्तयोत्तरज असं म्हणलं. आता कर्म अनुवासन सांगितलं. आता काल बस्ती कर्म बस्ती झाल्यानंतर काल बस्ती. काल बस्तीचं सांगत असं पंचदश एकहा अत्र प्राक स्नेहः अंते त्रयः तथा पंचदश म्हणजे 15. आता हे 15 बस्ती जे आहेत ना तर त्याच्यामध्ये आता हे देत असताना कसं द्यायचं आहे तर पहिला जो आहे तर तो स्नेह बस्ती आहे. अंते त्रयः तथा सगळ्यात शेवटचे जे आहेत ते 3 बस्ती ते स्नेह बस्ती आहेत. आणि मधले जे सगळे आहेत ना तर ते कसे आहेत पंचदश एकहा अत्र म्हणजे पंचदश संपूर्ण हे 15 बस्ती जे आहेत तर त्याला कालबस्ती असं म्हटलेलं आहे. मग हे 15 कसे झाले तर पहिला एक स्नेह बस्ती शेवटचे 3 जे आहेत तर ते स्नेह बस्ती आणि मधले 5 निरुह आणि 5 अनुवसन म्हणजे 5 आणि 5 10 पहिला एक 11 आणि शेवटचे 3 असे धरून जे 15 होतात बस्ती तर हा 15 बस्तीचा संपूर्ण जो काल आहे तर त्याला कालबस्ती असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर इथे पासून पंचबस्ती अंतरिताः म्हणजे निरुह आणि अनुवासन. योगः अष्टौ बस्तयः अत्र तु आता योग बस्ती बद्दल सांगतात. बऱ्याच वेळेला आपण ऐकलेलं असतं आपल्या क्लिनिकमध्ये किंवा आपल्या हॉस्पिटल्समध्ये की योग बस्ती क्रम चालू आहे, योग बस्ती क्रम चालू आहे. मग योग बस्ती क्रम म्हणजे काय आता हा इथे आलेला आहे बरं का योग बस्ती क्रम. मग आता योग हा अष्टौ योग बस्ती म्हणजे काय तर टोटल 8 बस्ती दिले जातात त्याला योग बस्ती म्हटल्या जातात. तर बस्तयः अत्र तु आता ह्याच्यामध्ये कसे असतात त्रयः निरुहाः स्नेहाश्च मधले म्हणजे जे 3 आणि 3 आहे ते निरुह अनुवासन स्नेह आदि अंत उभयौ त्याच्या पहिला एक स्नेह बस्ती आणि शेवटचा एक स्नेह बस्ती म्हणजे 3 आणि 3 6 7 आणि 8 राईट. सो ह्या पद्धतीनं जो बस्ती दिला जातो तर त्याला योग बस्ती असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर स्नेह बस्ती निरुहं वा न एकम एव इति शीलयेत उत्क्लेशम अग्निवधौ स्नेहान निरुहात मरुतोभयम तस्मात् निरूढ स्नेहयः तस्मात् निरूढश्च अनुवासितः. आता इथे आपण बघतो ना तर मग एकच एक बस्ती असा देऊ नये. आता इथे सुद्धा सगळीकडे आपण बघितलं की कर्म बस्ती काल बस्ती किंवा योग बस्ती असं म्हणत असताना प्रत्येक वेळेला मात्रा किंवा ज्याला आपण काय म्हणू नंबर ऑफ बस्ती हे वेगवेगळे आहेत नाही असं नाहीये. परंतु नंबर ऑफ बस्ती जरी वेगवेगळे असले ना तरी सुद्धा त्याच्यामध्ये स्नेह बस्ती निरोह बस्ती स्नेह बस्ती निरोह बस्ती हे दोन्हीही वापरलेले आहेत बरोबर. मग असं का केलेलं आहे तर त्याचं उत्तर या ठिकाणी स्नेह बस्ती निरुहं वा न एकम एव अतिशीलयेत. स्नेह बस्ती किंवा निरोह बस्ती एकच एक फक्त स्नेह बस्ती म्हणजे 7च्या 7 आपले अनुवासन बस्ती दिलेत असं करू नये किंवा 7च्या 7 निरोह बस्ती दिलेत असंही करू नयेत. का उत्क्लेश अग्निवध होते आणि काय होतं तर दोषांचा उत्क्लेश होतो अग्निवध होतो. अग्निवध म्हणजे अग्नी एकदमच
कमी होऊन जातो त्याच्यामध्ये. म्हणून स्नेहात निरुहात मरुते भयम, आणि स्नेहात म्हणजे स्नेहात अग्निवध आणि स्नेहात उत्क्लेश, म्हणजे स्नेहबस्ती सलग दिले गेले तर काय होईल, उत्क्लेश होईल किंवा अग्निवध होईल. आणि निरुहात मारुतो भयम म्हणजे वाताचं प्राबल्य वाढण्याची शक्यता आहे सहज सलग जर का आपण निरुह बस्ती दिले गेले तर. आणि म्हणूनच निरुह आणि अनुवासन या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या दोनही त्या ठिकाणी आपल्याला वापरायच्या आहेत. नक्की एकच एक कुठली तरी वापरायची अशी गोष्ट नाही करायची. कारण जसं इथे बघितलं, स्नेहबस्ती निरुहम वा न एक एकम अतिशीलयेत, एकच एकच असं नाही द्यायचं आहे. उत्क्लेश हा अग्निवधू स्नेहात, स्नेहबस्ती जर सतत दिला गेला तर उत्क्लेश किंवा अग्निवध होऊ शकतो. आणि ज्या वेळेला निरुह सलग सलग दिला जाईल तर काय होतं, तर मारुतो भयम म्हणजे वात जो आहे तो वाढण्याची खूप शक्यता त्या ठिकाणी राहते. आणि म्हणून या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला निश्चितपणे काय करायचं आहे, कुठल्या पद्धतीचा आपल्याला बस्ती वापरायचा आहे. तस्मात निरूढः स्नेह्यः म्हणून ज्याला निरुहन दिलेलं आहे तो स्नेह बस्ती देण्याला योग्य आहे. आणि स्यात् निरुहश्च अनुवासितः म्हणजे ज्याला निरुह दिलेला आहे तर त्याला अनुवासन द्यावं, ज्याला अनुवासन दिलेलं आहे त्याला निरुह द्यावा. या गोष्टी महत्वाच्या आहेत. स्नेह शोधन युक्तेव बस्ती कर्मम त्रिदोषजित, ह्रस्वया स्नेहपानस्य मात्रया योजितः समः. स्नेह शोधन युक्त एवं बस्ती कर्मम त्रिदोषजित, ज्याप्रमाणे स्नेहन आणि शोधन हे एकमेकांमागून केलं जातं. स्नेह शोधन युक्तेव म्हणजे काय, युक्त्या एव एचोयवायावा हा प्रमाण म्हणजे स्नेहन देणं आणि मग शोधन करणं हे अशा पद्धतीनं केलं जातं. तसंच बस्ती कर्म जे आहे ते त्रिदोषजित असं आहे. जसं हे बस्ती कर्म जे आहे ना ते सुद्धा तीनही दोष काम हे करणारे, दोष बाहेर काढणारे आहेत. म्हणजे स्नेहन करावं, शोधन करावं, बस्ती कर्म करावा. आणि हे बस्ती देत असताना ह्रस्वया स्नेहपानस्य मात्रया योजितः समः, ह्रस्व रसीयसी मात्रा आपण बघितलेली होती स्नेहनाच्या वेळेला, त्याचप्रमाणे स्नेहबस्ती सुद्धा ह्रस्व मात्रेपासूनच चालू करावा. मात्रा बस्ती स्मृत स्नेह शीलनीय सदाचसः, त्याला मात्रा बस्ती असं म्हटलेलं आहे. आणि तो कसा आहे तर स्नेह हा आहे तो स्नेह बस्ती आहे. आणि शीलनीय सदाचसः नित्य शीलनीय अशा पद्धतीचा हा मात्रा बस्ती आहे. आपण प्रमाण शेवटी बघणारच आहोत. स्नेह बस्ती, अनुवासन बस्ती, मात्रा बस्ती हे प्रमाणानुसार वेगवेगळे नाव अनुवासन बस्तीला आहेत. मात्रा बस्ती म्हणजे आपण 80 तोळे अशी 80 ml अशी दिली जाते. त्याच्यानंतर 8 तोळे म्हणजे त्याच्यानंतरची जी मात्रा येते ती 240 ची मात्रा आहे की जी स्नेह बस्ती म्हणून वापरली जाते. आणि अनुवासन बस्ती जो आहे तो त्याही पेक्षा जास्त अशा पद्धतीनं चढत्या क्रमाने हे दिलेले आहेत. आणि सगळ्यात कमी मात्रेमध्ये जसं रसीयसी मध्ये स्नेहन करत असताना नित्यशीलन सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीनं मात्रा बस्तीचं सुद्धा आपल्याला नित्यशीलन करता येऊ शकतं. म्हणजे सलग ते बस्ती जे आहेत अनुवासन मात्रा बस्तीच्या प्रमाणामधले आहेत तर ते आपल्याला निश्चितच देता येत असतात. सो मात्रा बस्ती स्मृत स्नेह शीलनीय सदाचसः. आणि हे कोणासाठी शीलनीय आहेत, बाल वृद्ध अध्व भार स्त्री व्यायाम सक्त चिंतकैहि वात भग्न अबल अल्पाग्नी नृपेश्वर सुखात्मभिः दोषोघ्नो निष्परिहारो बल्यसृष्ट मनसुखः. आता हे कोणाकोणासाठी युक्त किंवा योग्य आहे, हा जो काही आपण मात्रा बस्ती बघितला तर हा मात्रा बस्ती विशेष करून जर का आपण बघितलं ना तर बाल वृद्ध लहान मुलांसाठी शीलनीय सदा असा आहे. म्हणजे लहान मुलांना आपण नेहमी देऊ शकतो, वृद्धांना नेहमी मात्रा बस्ती देऊ शकतो. तसंच अध्व म्हणजे जे खूप सारं चालून जातात. बरेच वेळेला आपण बघतो की जैन साधू जे असतात ना ते अनेक योजना चालत असतात. मग त्यांच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला इतर काही वातव्याधींची लक्षणं जर दिसत असेल तर तिथे आपण मात्रा बस्ती निश्चित देऊ शकत असतो. त्याच्यानंतर अध्व भार, खूप जास्त भार वाहून नेणारे जे लोक असतात, पोर्टर्स वगैरे जे असतात त्यांच्या ठिकाणी आपण हा मात्रा बस्ती वापरू शकतो. स्त्रियांच्या ठिकाणी सुकुमारत्व असल्यामुळे मात्रा बस्ती वापरता येतो. व्यायाम आसक्त चिंतका, हा खूप जास्त व्यायाम करणारे जे बॉडी बिल्डर्स असतात त्यांच्या ठिकाणी नित्य बस्ती वापरावा. स्नेहन जेवढं उत्तम पद्धतीने करता येईल ना तर तसंच अभ्यंतर स्नेह वापरण्यासाठी म्हणून हा मात्रा बस्ती वापरला जातो. आणि चिंता खूप सारी जी करतात ना त्यांच्यासाठी सुद्धा हा मात्रा बस्ती उपयुक्त आहे. त्याच्यानंतर वात भग्न बल अल्प,
असं म्हटलंय. ज्यांना वात म्हणजे वाताचे व्याधी आहेत त्यांच्यासाठी. भग्न म्हणजे जिथे आपल्याला फ्रॅक्चर दिसतं तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बस्ती स्नेहाचे करता येऊ शकत असतात. त्याच्यानंतर अल्प बल जे आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर नृपेश्वर सुखात्मभिः असं म्हटलेलं आहे. आता नृपेश्वर म्हणजे राजासाठी सुद्धा हा योग्य आहे, कारण की तो जेवढा मोठा माणूस ना तर तेवढी त्याला चिंता जास्ती असते, बरोबर. सो त्या पद्धतीनं चिंता म्हणजे आसक्त चिंतका हा असं जे आहे त्यांच्यासाठी सुद्धा मात्राबस्ती उपयुक्त आहे. तर मग राजासाठी सुद्धा उपयुक्त आहे. आणि सुखात्मभिः म्हणजे जे अगदी आरामात ज्यांचं जीवन चाललेलं असतं त्यांनाही ते चालू शकतात. दोषोग्नो निष्परिहार हा जो बस्ती आहे तो कसा आहे, दोषग्न आहे आणि निष्परिहार म्हणजे त्याला खूप काही यंत्रणा लागत नाही किंवा परिहार लागत नाही, या पद्धतीने हे महत्वाचं आहे. आणि बल्य सृष्ट मल सुख हा बल्य आहे, हा बस्ती जो आहे तो सृष्ट मल म्हणजे आपल्या शरीरातले मल बाहेर काढून टाकणार आहे. आणि कसं आहे तर सुखाने मल बाहेर काढून टाकणार आहे. विरेचनामध्ये कसं आहे की मल शरीरातले बाहेर जातात, वमनामध्ये पण मल शरीरातले बाहेर जातात, पण वमन तेवढं सुखाचं आहे का, हो तर नाहीये. त्यात असं हे बस्ती जो आहे ना तर तो सुखाचा आहे. आणि म्हणून सुखाच्या दृष्टीने किंवा वृद्ध बाल अधव हे जे आहेत तर त्यांच्या दृष्टीने म्हणून हा बस्ती अतिशय महत्वाचा. सो आज आपण या ठिकाणी थांबूयात, पुढचा एक श्लोक वाचून अर्थातच. आणि मग आजचं जे लेक्चर असेल त्याच्यानंतर आता परत पुढच्या शुक्रवारी लेक्चर होईल. ओके, पुढच्या म्हणजे येत्या शुक्रवारी. दोषघ्न निष्परिहारो बल्यसृष्ट मलसुखा. सो आपले 69 श्लोकापर्यंत आज झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 70चा श्लोक वाचूया आणि थांबूया. बस्तौ रोगेषु नारीणां योनी गर्भाशयेषु च द्वित्र आस्थापन शुद्धेभ्यो विदध्यात् बस्तिमुत्तरम्. हरि ओम. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्ध केले, तेथ माझे जुरले पायिकपण आता विश्वात्मके देवे. येणी वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायला नाही. जे खळाची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूरे पाहो जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजातम वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिहि लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडिता आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजय हो आवेजे. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.